माझ्या मम्मी सोबत. मम्मी काय पुढे यायला मागत नाही. फायनली सो मच वेटिंग. निघालो आहे. किती वेळ लावलाय फालतूगिरी, असा वैताग येतो मला. कधीपासून आवडते. सो काय नाही, आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही जाणार आणि स्टेशनला व्हिडिओ घेणार. मी शॉप गर्दी नाही आज एवढी स्टेशनला. तो देईल दाखवेल आपल्याला जसं पाहिजे. आज वाटतं गाडी आली, आज गर्दी नाही आहे स्टेशनला. पुढे जाऊन माहीत नाही गर्दी एवढी पण नाही आहे. नाही तर रोज ना इकडे पण खूप असं भरलेलं असतं, म्हणजे ट्रॅफिक असतं ह्या साईडला पण. हाय, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजले आहे सकाळचे 11 आणि मी मगाशीच उठली आहे. आणि मी आज फर्स्ट टाइम स्पेक्स लावलाय, कारण ना माझं डोकं खूप दुखतं. सो मला आता डेली चष्मा लावायला सांगितलाय. सो काय नाही, आता मी आवरणार आणि नंतर भेटते तुम्हाला. ते मोकळं भेटे तसं मला आता इथे भाकर पण करायची आहे. आणि मला काय नाही, अजून जर लागत असेल तर भाजी बनवणार आहे, कारण इथे बनवला आहे रस्सा, म्हणजे मसूरची डाळ असते ना ती आहे तिथे. फ्रेंड्स, माझं तोंड बघा कसं झालंय. आजारी पडल्यावर तोंड असंच होतं. मग आजपासून विचार करते मी अंघोळीला जाईल, पण अजूनही जात नाही. एवढा कंटाळा आला आहे अंघोळीचा. आज आम्ही काहीच नाही करणार आहे दिवसभर. थोड्या वेळाने काम करणार आणि त्याच्यानंतर संध्याकाळी गेलो तर स्टेशनला जाणार आहे. त्यासाठी मी व्हिडिओ काढत आहे, कुठेतरी जाणार आहे म्हणून. नाहीतर मी व्हिडिओ काढली नसते, कारण रोज रोज तुम्हाला सेम काय दाखवणार मी. त्याचा आवाज पण येत नाही. सो मी व्हिडिओ इथेच एंड करते आणि मी भेटते तुम्हाला नंतर. बाय गाईज. 5 minutes later. हाय फ्रेंड्स, तुम्ही माझा अवतार बघू शकता. एवढी बोर झाली आहे काय सांगू. आज मला एवढं असं फील होतं आहे ना आजारी असल्यासारखं, म्हणजे सर्दीने आणि थंडीने मेन असं होतं आहे. आणि त्यात डोक्याचं पण प्रॉब्लेम आहे. सो आज असं फील होतं आहे. कारण तेव्हा किती क्यूट आहे छोटूशी. मी पहिला असंच घालायचे छोटी. आता काय नाही, आता जरा उठली म्हणजे आता वाजलेत 5 वाजलेत. आज काय नाही केलं, आज असंच म्हणजे व्हिडिओ काढायची होती, पण मला असं आतमधून फीलच होत नाही की मी करून. आता इकडे माझं फेवरेट काम चाय आणि काय नाही. मग थोड्या वेळाने आवरते आणि भेटते तुम्हाला. स्टेशनला जायचं आहे, सो स्टे ट्यून. शर्ट्स आणि हे ट्राउझर पॅन्ट आहे ते घालणार आहे, कारण ही मोठी आहे आणि बाहेर खूप थंडी आहे. स्टील वेटिंग फॉर चाय. मम्मी गेली आहे दूध आणायला आणि आता वाजले आहे 5:30. कधीपासून रेडी व्हा असं चाललेलं, पण अजून काय झालं नाही, कारण आम्हाला प्यायचं आहे चाय. आम्ही आहेत चाय लवर. सो आम्हाला चाय लागतो. कुठेही जायच्या अगोदर आम्हाला चाय लागतो. तर अजून आम्ही चायची वाट बघत आहे, म्हणून आम्ही घरीच आहेत. आता जाणार कधी, आम्ही येणार कधी, तर हे आहे माझ्या मम्मीवर. आम्हाला आल्यावर परत आज भोपळ्याचं कालवण बनवायचं आहे. फक्त तेवढंच करायचं आहे. तिला ब्लॉगमध्ये यायला ओरडते बघा कशी बसली आहे. जायचं आहे आणि टाईमपास चालला आहे. आता दूध घेऊन आली आहे आणि मी आता दूध फोडते आणि चायमध्ये फायनली टाकते आणि चाय पिऊन घेते. चाय बघा कधीपासून उकळतोय. गॅस काय बंदच केला नाही मगाचपासून. आता मी त्याच्यामध्ये टाकणार दूध आणि काय नाही, मस्तपैकी चाय पिणार. सो आपण नंतरच भेटू जाताना. मला वाटलं कोण आलंय की काय आवाजमध्ये. आता मी चायमध्ये दूध टाकलं आहे, सो त्याच्यासाठी अजून मला 10 मिनटं वेट करायला लागणार आहे. पण माझ्यासाठी असतात 5 मिनटं, कारण मी कच्चं दूध असताना पण पिते, मला आवडतं. मम्मी मला ओवा दे ना यार, मला हात नाही पोचत ना यार, म्हणून तुला सांगितलंय. द्यायला काय प्रॉब्लेम आहे, उठशीलच ना. अरे पण एवढं उभे राहीपर्यंत तू पण देऊ शकतेस मला. तू अजून आवरलंच नाही, मी कपडे तरी काढलेली आहेत ॲटलिस्ट. फटाफट आवरायचं. चायलाच टाईम लागणार, बाकी मला तर मी 5 मिनिटात रेडी होईल. पण हिचं डाऊट आहे, हिला रेडी व्हायला टाईम लागेल. बघा आता कसं
उठली आहे आताशी, आता बघेल काय घालायचंय काय नाही ते, आणि त्याच्यानंतर मग ती आवरेल काय बोलायचं. तर काय नाही, आज हाच असेल फालतू बकबकचा व्हिडिओ, कारण आज आम्ही फक्त आणि फक्त जाणार आहे स्टेशनला, कारण मॅडमला शॉपिंग करायची आहे. आज मॅडमचं शॉपिंग करायचं मन आहे. ओरडते मला. ठीक आहे, आपण नंतर भेटू. चला आता आमचं डिस्कशन चाललंय. काय अरे यावर ना ती. Approximately 10 hours later. फायनली सो मच वेटिंग, निघालो आहे. किती वेळ लावलाय फालतूगिरी, असा वैताग येतो ना, कधीपासून आवडते. सो काय नाही, आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही जाणार आणि स्टेशनला व्हिडिओ घेणार, मी शॉपिंग करणार. सो काय नाही, चला भेटू. आता निघते मी. आज असं घातलं आहे, फुलच घातलं आहे कारण थंडी आहे बाहेर. मास्क पण वेअर करण्यानंतर सगळं जाण्याच्या टायमिंगलाच आम्ही फायनली निघालो आहे माझ्या मम्मीसोबत. मम्मी काय पुढे यायला मागत नाही. गर्दी नाही आज एवढी स्टेशनला. तो देईल, दाखवेल आपल्याला जसं पाहिजे तसं. आज वाटतं गाडी आली, आज गर्दी नाही आहे स्टेशनला. पुढे जाऊन माहीत नाही गर्दी असेल की नाही, पण सध्या तरी गर्दी नाही आहे. चांगली गोष्ट आहे. माणूस पटापट शॉपिंग करतो, आवाज पण नाही येणार बघा आता, खूप नॉईज. एवढी पण नाही आहे, नाही तर रोज ना इकडे पण खूप असं भरलेलं असतं, म्हणजे ट्रॅफिक असतं ह्या साईडला पण. आधी तो मोबाईल राहून घे. किती आहे तरी पण नॉर्मल गर्दी आहे, आणि आम्ही एवढ्या गर्दीत चालतोय. वेअरला आहे कारण मला थंडी वाजते, लोक पण आहे, आणि आम्ही आता शॉपिंग करतो. काय आहे नाही. शॉपिंग झाली आम्ही. क्लिअरिटी चांगली नाही येते अंधार असल्यावर. काहीच आम्ही फायनली घरी आलो आहे. आमची शॉपिंग करणं इज लाईक की पैसे घालवणं असं असतं बघा. घरात आम्ही नाही तर दिवा लावायचा हे पण सुचत नाही ह्या लोकांना. पोरांना काही कळतच नाही. फालतूगिरी. वाजलेत किती, 7:15 वाजलेत. सो काय नाही गाईज, आम्ही आता रिटर्न आलो आहे स्टेशनवरून, आणि आमच्या घरी नेहमीप्रमाणे न्यूज चालू आहे, आणि त्यामुळे काय तुम्हाला आवाज येणार नाही आहे. सो काय नाही, आता मी फटाफट जेवण करणार, आणि मला कपडे प्रेस करायचे आहे. नाही, जेवण बनवायला आज मधो उठले, असं कसं झालं. सो आमचा आज मोठा दादा उठला आहे, तो काहीतरी करत आहे, आणि मी कपडे प्रेस करणार आहे कारण उद्या ऑफिसला जायचं आहे नेहमीप्रमाणे. सो हाच असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता मी खाली गेली तर जाणार आहे, बघू थोड्यानंतर. सो बाय गाईज. रात नुसतं न्यूज चाललं आहे, आणि मी आता कपड्यांची इस्त्री करणार आहे जसं दाखवल्याप्रमाणे. मला आता वैताग आला आहे. हे बघा, हे पागल लोकांचं काय चाललंय. नुसतं न्यूज बघा, हे प्रचार चालू आहे सगळीकडे, यांचं चालू आहे इथे. कोणी ना गाईज, मला वैताग आला आहे इस्त्री करून 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 करून, आणि आमच्या घरातले न्यूज काय बंद होत नाही. आता परत इस्त्री करते. बघा आमचं पसारा, अजून इस्त्रीचं काम चालू आहे इकडे पण. आज हे घेतलं आहे, किती छान वाटतंय ते. घेतलं आहे खूप छान वाटतंय, एवढं छान वाटतंय. फिट बसलाय मस्त, खूप छान बसलंय. माझं इस्त्री वगैरे सगळं झालं आहे. न्यूज चालू मागे त्याचा आवाज येतोय खूप, आणि काय नाही, माझा आवाज पण बघू शकता. मला सर्दीमुळे असं झालं. आता वाफ घेतलीये मी, आणि काय नाही, जेवण पण झालंय. आता वाजले 9:15. सो काय नाही, न्यूज चालू आहे. सो काय नाही, आता मी माझं नंतर भांडी ते घासेल, म्हणजे तेवढंच काम बाकी, काही काम बाकी नाहीये.
आणि त्याच्यानंतर झोपणार. सो एवढाच व्हिडिओ असेल. व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि उद्यापासून परत माझं डेली रुटीन चालू असणार कामाचं, ऑफिसला जायचं. सो बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.